नमस्कार मंडळी, द गेस्ट व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, बऱ्याच दिवसांनी बऱ्याच महिन्यांनी फायनली आज आपण राईड करतोय आणि या राईडमध्ये आपल्यासोबत आहे आज संदीप आणि अजून दोघं जण आहेत। त्यांची आम्ही गेली 15 मिनटं वाट बघतोय। येतो असं सांगतोय, मगापासून आपण इथे वाट बघतोय त्याची। 2-4 वेळा फोन केला, म्हणतो येतो तर येतो तेव्हा त्याला बघूया जरा। सो टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल आज आपण कुठे चाललो। तर आपण चाललेलो आहोत, आजची ही राईड आहे आपली खोपोलीला, जी इथून म्हणजे दहिसरपासून मला वाटतं एक 97-98 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि गुगल मॅपवरती चेक केलं तर आपल्याला 1-2 तास 5 मिनटं असं दाखवत आहे। तर हा आता भाऊ भाऊ आलेला आहे। किती वाजले तो आपल्या राईडमध्ये एक गौरव आहे आज आपल्यासोबत। गौरव आणि नितीन, काय वाजले किती? काय रे किती वाजले? ठीक आहे, चला आता उजळलेलं आहे, निघूया। आधी काहीतरी पेट्रोल भरायचं आपल्याला पहिलं आणि थोडं काहीतरी पोटा पाण्याचं जरा बघूया। भूक लागली, मला पण लागली। स्वतः मंडळी आलेली आहेत। तर अशा आपल्या 2 बाईक्स आहेत आणि टोटल 4 जण आपण चाललेलो आहोत। तर आता जास्त क्षणाचाही विलंब न करता राईडला सुरुवात करूया। सो मी बऱ्याच दिवसांनी राईड करतो त्यामुळे खूप एक्सायटेड आहे। चला आधी पेट्रोल भरूया, त्यानंतर जरा पोटातसुद्धा पेट्रोल बघूया, म्हणजे थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया आणि मग राईडला सुरुवात आहे। सो चला तर मग राईडला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया, रामकृष्ण हरी माल। हां, हे बघा, तर 96 किलोमीटर दाखवत आहे। अप्रॉक्सिमेटली 8:16ला आपण पोहोचू असा टाईम आहे। 2 तास 1 मिनटं दाखवत आहे। चला, तर पहिलं जायचं आपल्याला गोरेगावला पेट्रोल भरायला। चला निघूया। बऱ्याच महिन्यांनी मोटो ब्लॉग करतोय त्यामुळे थोडासा असा एक्सायटेडसुद्धा आहे आणि थोडा नर्वससुद्धा आहे। सो फायनली मंडळी, आपला हा गोप्रो जो आहे जो बिघडला होता, सो त्याचं काम केलेलं आहे आपण। आणि याचं सगळं काम आपण कुठे केलं आहे, ह्या गोप्रो रिलेटेड या गोष्टीचं सर्व्हिसिंग वगैरे कुठे होतं आपल्या मुंबईमध्ये, हे सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल्स देईन आणि त्यांचा नंबरसुद्धा देईन। तर सगळ्या कॅमेरा रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, ज्या रिपेअर वगैरे होतात आपल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला म्हणजे विटीला, सो तिकडे गेलो होतो। म्हटलं आपल्याला आता लवकरच व्लॉग्स करायचे आहेत, मोटो व्लॉग्स करायचे आहेत, त्यामुळे गोप्रोला पहिलं आपल्याला ठीक करायला लागेल। त्यामुळे फायनली आज आपला गोप्रो रेडी झालेला आहे। CSTला म्हणजेच तिकडे फिनिक्स भाई म्हणून आहेत, त्यांचा हॅस्ट इलेक्ट्रॉनिक्स म्हणून एक शॉप आहे। एक्झॅक्ट लोकेशन आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन। जर कोणाला गोप्रो रिलेटेड किंवा कॅमेरा रिलेटेड, गिम्बल, या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या रिपेअर कुठे होतात तर त्यासाठी कॉन्टॅक्ट दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांच्याशी संपर्क करा। आणि मेन म्हणजे एक नंबर असं काम केलं आहे, ओरिजिनलच डिस्प्ले टाकलेला आहे आपण। आणि आता मजा येणार आहे मोटो ब्लॉग करायला, व्लॉग्स करायला, कारण याआधी जे आपण वापरत होतो म्हणजे लडाखच्या राईड नंतरचे जे काही आपले व्लॉग्स होते ते मी फ्रंट, म्हणजे हा गोप्रो 9 आहे, तर या गोप्रो 9ला फ्रंट डिस्प्ले आहे, त्यामुळे त्या फ्रंट डिस्प्लेवरती मी कसा वापरत होतो। आता झालेला आहे मागचा पण डिस्प्ले रेडी, तर मजा येणार आहे। सो सकाळचे वाजलेले आहेत आता बरोबर 6:16 झाले आहेत आणि थोडंसं उजाडलेलं आहे। पावसाचं वातावरण नाही वाटत आहे, ढग तर दिसत आहेत वरती, पण अजून नाही, असाच नसू दे ट्रॅव्हलमध्ये। आता पेट्रोल भरूया आणि बाकीच्या ज्या गोष्टी पुढे मोटो ब्लॉगमध्ये बोलतच राहू। सो हा सुद्धा प्लॅन आपला एकदम अचानक भयानकमध्ये ठरलेला आहे। जसं की तुम्हाला आपल्या चॅनलवरती आत्तापर्यंतचे आपले जे ब्लॉग्स दिसले असतील ते सगळे अचानक भयानकमध्येच असतात। तर काल मंडळी ठरलं अचानक की आपण कुठेतरी जाऊया। सो गौरवला म्हणालो जाऊया का आपण, इथे असं जायचं आहे खोपोलीला। तर गौरव म्हणाला ठीक आहे, मी पण रेडी आहे, मी पण माझी बाईक काढतो, सोलो आहे। म्हटलं सोलो जाऊया, दोघंच जाणार, काय मजा येणार। तर म्हटलं माझ्यानंतर लक्षात आलं संदीपला आपण विचारूया। संदीप म्हणाला ठीक आहे चालेल, मी पण येतो। तर त्याला मी म्हणालो की तुला मध्येच मी सकाळी पिकअप करण्यापेक्षा आदल्या दिवशीच ये, म्हणजे मग तो काल संध्याकाळी मला वाटतं एक 8-8:30 वाजता राहायला आला आमच्याकडे। मग आता अशी राईडची सुरुवात झाली आणि या आपल्या राईडमध्ये आज छोटा माणूस पण आला आहे, छोटा पिलियन नितीन म्हणून। ॲक्च्युली अशा अचानकमध्ये ज्या गोष्टी घडतात त्यात मस्त असतात, कारण आता बरेच 2-3 दिवस आम्ही प्लॅन करत होतो राईडचा, ठरतंय करून, पण काही ठरत नव्हतं, कोण ना कोण कॅन्सल होत होतं। एकामुळे मग प्लॅन
पोस्टपोन होत होता. एकदा माझ्यामुळे स्वतःमुळे झाला, नाही तर व्लॉग बघतील तर बोलते झाला आमच्यामुळे झाला. सो माझ्यामुळे पण एकदा प्लॅन पोस्टपोन झाला. त्यानंतर परत एकदा आजच्या या राईडमध्ये पण अजून 2-3 जणं असणार, त्यांनासुद्धा विचारलं. सो आज आहे फ्रायडे, कारण आज तुम्हाला सगळ्यांना आतापर्यंत माहिती असेल की आपण कधी सॅटर्डे संडे मोस्ट ऑफ कधी निघत नाही. आणि बाकीचे आपली मंडळी जे जॉबवाले आहेत त्यामुळे त्यांना सुट्टी नाही, सॅटर्डे संडेवाले आहेत. तर कोणाचं काही काम आहे तर म्हणाले आम्हाला नाही जमणार, नेक्स्ट प्लॅनमध्ये आम्ही ॲड होऊ. म्हणजे ठीक आहे चालेल. आज आहे फ्रायडे. बऱ्याच मंडळींना आपल्यासोबत यायचं असतं, पण आपणच असे मंडे टू फ्रायडेमध्ये कधीही निघणारी माणसं आहे आपण, त्यामुळे बऱ्याच जणांचे वांदे होतं. सॅटर्डे संडेला होतं काय की खूप गर्दी असते सगळीकडे, त्यामुळे राईड बापरे एकदम डेंजर पॅच होता. हां कुठे होतो मी? हां तर सॅटर्डे संडेला मी कुठेच जात नाही, एवढी गर्दी असते सॅटर्डे संडेला. सगळे रायडर्स निघाले असतात ब्रेकफास्ट राईड. मग आता तर पावसाळा सुरू झाला आहे, मग प्रत्येकजण निघणार ट्रेकिंगला, वॉटरफॉलला. त्यामुळे आपल्याला असं कसं शांत निवांत अशी अशी जागा लागते, त्यामुळे आपण मधल्याच दिवशी कधीही निघू. असो तर आता निघूया आपण. पहिलं पेट्रोल भरूया, त्यानंतर पोटा पाण्याचा काहीतरी बघूया, कारण जोरदार भूक लागली आहे. आधी पोटात काहीतरी गेलं की कसं डोकं कसं फास्ट चालेल ना. चला. कार्ड है कैश है? कैश कैश आपको तकलीफ नहीं देंगे? हाँ नहीं तकलीफ दे दो, कोई दिक्कत नहीं. अरे नहीं यार, ऑनलाइन कर दो उसको, ऑनलाइन हो गया. थँक्यू. सो फ्युअल अप करून झालेलं आहे आणि आता काहीतरी खायचं बघूया यार. जाम भूक लागली आहे. पनवेलपर्यंत भूक थांबवून ठेवण्याची ताकद नाही माझ्यात. कुठेतरी बघूया. जोरदार भूक लागली, जोरदार. त्यामुळे असं डोक्याला चालना नाही मिळत आहे. काहीतरी खाऊया मस्तपैकी. सो म्हणजे आता तुम्ही म्हणत असाल आपलं रायडिंग जॅकेट, रायडिंग ग्लव्स कुठे गेले. सो आपले मित्रमंडळी आहेत जे गेलेले आहेत लडाखला. त्यांची ट्रिप कंप्लीट होते आजच. ते रिटर्न येणार आहेत, उद्या येतील मे बी. सो हा ब्लॉग आता कधी एडिट करून टाकतो त्याच्यावर माहिती, कारण आज तारीख आहे 21 आणि उद्या 22 तारीखला ते लोक मुंबईमध्ये येणार आहेत. सो मस्त राईड झाली आहे त्यांची, एन्जॉय केलेली आहे. सो त्या मित्रांना आपले रायडिंग गिअर्स वगैरे सगळे दिलं होतं. त्यामुळे आज आपल्याकडे नाही. 1-2 दिवस जर थांबलो असतो आपल्याला तर आपले गिअर्स मिळाले असते. असो एक छोटीशीच राईड आहे जवळ, म्हटलं ठीक आहे, पण आपल्याला सवय नाही विदाऊट ग्लव्स चालवण्याची. त्यामुळे थोडं तो अभी ॲडजस्ट करना तो पडेगा ना. सो गौरव आता तिथे फ्युअल अप करतो आहे आणि सारखं तेच आठवतं आहे, काहीतरी खायला पाहिजे नाही तर विसरून जायचं यार. खाऊया पहिला काहीतरी, मग बोलूया. तर म्हणजे सांताक्रूजपर्यंत पोचलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. महाराजांना वंदन करून पुढच्या राईडला सुरुवात. पावसाने सुद्धा आगमन केलेलं आहे जोरदार. गौरवला बोललो मागच्या बसस्टॉपवर थांबूया जरा, मला वाटतंय पाऊस येते पुढे. नाही हा हे ना काय हवामान खात्याचा माणूस आहे ना, नाही पाऊस नाही पुढे बोलतो. ढग मला इथपर्यंतच दिसत आहेत, काय बोलणार आता. असो बारीक आहे. तो आपण रेनकोट वगैरे आणलेलं आहे, पण सगळं आता ते टॉप बॉक्समध्ये ठेवलं आहे. थेंबे थेंबे पाऊस पडतो आहे आणि त्यात आता असं भूक लागली आहे ना. त्या व्लॉगमध्ये मला वाटतं स्टार्टिंगला सगळं भूकच आहे. मरणाची भूक लागली आहे माका आता. लागले कोणाक म्हणून सांगतलं हे काय सांगलं काहीतरी थांबव मारे जेवकच येता. एवढी भूक लागली आहे की नाश्ता पण नाही, डायरेक्ट जेवक सांगतो. पाऊस नाही म्हणता पुढे पाऊस लागता येता आणि म्हणता पाऊस नाही म्हणता पुढे. जाऊ दे संदीप तापलो. भुकेमुळे काय सुचत नाही ना. गेलो खडे आता. काय झालं गौरव, पुढे पाऊस नव्हता ना, काय झालं? हा वाटलं. पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. रेनकोट घालायला लागणार आपल्याला. मोबाईलचं काय करायचं एवढा नाही, पण रेनकोट तर घालावंच लागेल कारण रोड भिजला आहे, नाही तर सगळी पॅन्ट माखून जाणार आहे चिखलाने. रेनकोट घाली आधी. तर म्हणजे पाऊस चालू झाला आहे त्याच्यामुळे घातलेलं आहे आता रेनकोट. तिथे एकदम तयार झालेलं आहे, एकदम बलून हे वाटतं ना, बलून खायची पण बऱ्याच वर्षांनी घालतो. तर रेडी झालेलं आहे आणि आता पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे आता काही मोटो ब्लॉग करत नाही. आधी पहिला कुठेतरी थांबू खायला ना तेव्हाच मोटो ब्लॉग करूया, कारण आता कॅमेराचं सगळं आपण भिजून जाईल. तशी मी वॉटरप्रूफ केस आणलेली आहे, पण वॉटरप्रूफ केस जरी आणली असली तरी आपला जो माईक अडॅप्टर जी माईक कॉर्ड आहे ती जाणार नाही त्यात. त्यामुळे आता मोटो ब्लॉगला जरा ठेवूया कॅमेराला आतमध्ये टॉप बॉक्समध्ये आणि पाऊस गेल्यानंतर मग कॅमेरा बाहेर काढूया. चला निघूया. चला. तर म्हणजे जोरदार पाऊस पडत होता आणि मगाशी
जवळपास मगासून तुम्ही ऐकताय की भूक लागली सगळ्यांचे चेहरे बघा जरा भूक लागली आहे जोरदार सगळ्यांना. सकाळी कोणच काही घरातून खाऊन आले नाही. 5:30-6 वाजता निघणार, कोण काय खाऊन निघणार. सो पाऊस पण पडायला लागला त्यामुळे रेनकोट वगैरे घातला आणि आता BKC कुर्ला रोडला वेटला आहे आम्ही आता. आणि इथे असा भजीचा वास यायला लागला आणि पाऊस पडतो आहे आणि कांदा भजी खायला काय मजा आहे. तो कांदा भजीचा इथे स्टॉल आहे, तर कांदा भजी मागवली आणि कांदा भजीची मजा घेतो आता. तो आता प्लेट कधी येते असं झालं आहे. भूक लागली आहे जोरदार. क्या बात आहे, मजा आहे यार. पाऊस पण पडतोय आणि कांदा भजी चाय पाहिजे होती. मिळेल सब मिलेगा. बोला है उसको, सब बोल के रखा. अपेक्षा बघा एक एक वाढत चालले आहेत. अरे नसीब समजा, नसीब बाई इकडे सांगतो आतमध्ये. नसीब समजा तुम्हाला अशी भर पावसात राहिला निघताना कांदा भजी मिळते एवढ्या सकाळी. म्हणजे आता वाजले 7 वाजले, पाऊस पडतोय आणि कांदा भजी एवढ्या सकाळी मिळते आपल्याला. म्हणजे बघा किती नसीब चांगलं आहे आपलं. नशीब नशीब लागतं यासाठी. मजा आलेले आहेत आणि एकदम रॉ प्लेट बीट काय नाही तर एकदम पेपर आली. तो आता याचा आस्वाद घेतो. जास्तच गरम आहे, तोंडमेंट भाजाचा सावकाश. कांदा भजी बघ. तर 1 प्लेट बटाटी भजी घेतली आहे आणि 1 प्लेट कांदा भजी. दुकान पडत आले आता कांदा भजी मजा. कांदा भजी दाखव. ती कांदा भजी तुटून पडले आहेत. चटणी कडक आहे. तुटून पडले आहेत एकदम. पाऊस पण आता ऑलमोस्ट जात आला आहे. तर आता हे पटपट खाऊन घेऊया आणि आता मध्येच पुढे थांबूया नको. काय पाहिजे ते पोटभर खाऊन घ्या, मग पुढे थांबूया आपण. चला आता खाऊन घेतो, मग मोठो व्लॉगवर भेटूया. आई शपथ काय नजारा आहे यार. बघा ना, अशी पूर्ण अशी ही सगळी वडाचीच झाडं आहेत मला वाटतं. म्हणजे जास्त करून वडाचीच झाडं आहे आणि त्याचा असा हे एंट्री गेट कसा असतो एखादा तसा तयार झाला आहे. आणि या निसर्गाच्या एंट्री गेटमध्ये आपण एंटर होतोय. तर मंडळी जोरदार पाऊस भेटला आपल्याला मध्ये, त्यामुळे काही गोप्रो काही माउंट करता आला नाही. एवढा जोरदार पाऊस होता, धोधो पाऊस होता ना की अक्षरशः असे मोठे मोठे थेंब असे अक्षरशः हेल्मेटवर येऊन आदळत होते. तर म्हटलं गोप्रो आपण नंतरच काढूया. सो आता एक 29 ते 30 किलोमीटर अंतर बाकी राहिलेलं आहे फक्त. म्हणजे एक समजा अर्ध्या तासात आपण पोहोचून जाऊ. मध्ये आम्ही थांबण्याचा विचार करत होतो पनवेलला, कुठे काहीतरी नाश्ता वगैरे करूया काय. म्हटलं जाऊ दे, आता भजी वगैरे खाल्ले ते बस झालं. आता कुठे परत थांबत नको बसूया. पाऊस गेला आणि त्याच्यानंतर तो व्ह्यू मिळतोय ना, आई शपथ. माझं तर असं वाटतंय कुठे कुठे थांबून कुठे कुठे नको. प्रत्येक ठिकाणी थांबत राहावं असं वाटतंय, फोटो काढत राहावं असं वाटतंय. पण असं करत राहिलो तर काय आज मग दुपारपर्यंत काय पोचणार नाही. पण सो आम्ही मध्ये ठरवला की आता डायरेक्ट आपल्या लोकेशनवरच पोचूया, तिथेच काही ते फोटोज काढूया. आणि मध्येच जर असं काही वाटलंच समजा वेगळं काहीसं भन्नाट फोटो काढण्याजोगं तर थांब. तर बऱ्याच महिन्यांनी राईड करतो त्यामुळे जाम अशी मजा वाटते. मग तर राईड करायला तो एक फील आहे ना, म्हणजे हा एक फील आहे ना, मी असं कोणत्या शब्दात नाही सांगू शकत. हा एक मला जे म्हणायचं ते एक फक्त रायडरच समजू शकतो. त्यात ही मस्तानी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा एकदम मजा निघाली. सो पनवेलनंतर जसं आपण उरण हायवेला जॉईन झालो तसंच उरण हायवेला जॉईन झाल्यानंतर राईट साईडला असं लक्षसारखं जात होतं. मुंबई गोवा हायवे असं वाटत होतं पटकन टर्न मारावं आणि जावं गावी. पण आपल्याला जायचं आहे खोपोली साईडला. जाम मन करत होता. संदीप पण म्हणत होता चल जाऊया. गावचा वाटला काय चला जाऊया गावात जाऊया. म्हणजे आमचं गाव काय जवळ काय सकाळी गेलं आणि संध्याकाळी घरं गेलं. जे रायगड साईडला मंडळी राहतात ना त्यांचं बरं आहे बाबा, की सकाळी गेले की संध्याकाळी मुंबईला रिटर्न येऊ शकतात. आमचा साला दिवस जातो गावी पोचायलाच, रिटर्न काय येणार एका दिवसात. पण आमचं गाव कुठेही असो जगाच्या कानाकोपऱ्यात, भले तिथे काही सुखसोयी असू देत नसू देत, पण आपलं गाव हे आपल्यासाठी एक वेगळी जागा असते. आपल्यासाठी एक वेगळी जागा निर्माण केलेली असते आपल्या गावाने. आणि आपल्या गावाशी प्रत्येकाची एक नाळ जोडलेली असते, एक वेगळं नातं असतं. त्यामुळे प्रत्येकाला आपलं गाव हे सगळ्यात जास्त आवडीचं असतं. जर मला कोणी विचारलं भावा तुझी सगळ्यात आवडतं ठिकाण कोणतं, फिरायला जाण्यासारखं कोणती आवडती जागा आहे तुझी अशी आवडती, तर माझ्यासाठी कायम मी भलेही कितीही जग फिरलो असेन, इकडचे तिकडे लडाख वगैरे भले कितीही काही फिरलो असेन, पण माझ्यासाठी माझं गाव हे लिस्टमध्ये पहिल्या नंबरवरती असणार आवडत्या जागेमध्ये. काय सांगू राणी मला गाव सुटेना,
कसं सांगू राणी मला गाव सुटेना, काय सांगू राणी मला गाव सुटेना, कसं सांगू राणी मला गाव सुटेना. मजा येते मंडळी राईड करायला, तुमच्यासोबत गप्पा मारायला. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गप्पा आहेत मारायच्यात. हळूहळू एक एक राईड आपण आता या मान्सूनमध्ये सुरुवात करूया. सो ही पहिलीच आपली मान्सून राईड आहे. मजा आ गया. आणि आजूबाजूला मस्त असं हिरवंगार असं वातावरण आहे. सगळीकडे हिरवीगार अशी चादर पसरलेली आहे आणि डोंगर रांगांमध्ये मस्त धुकं उतरलेली आहेत. पाऊस पडतोय हळूहळू. काय वातावरण आहे. त्यात मगाशी कांदा भजी मिळाली. लाईफ एकदम मजेदार चालू आहे यार. आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे. आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे. तर हा रोड आहे आपला खंडाळा लोणावळा पुणेवाला आणि तिथून आधीच एक लेफ्ट येतो. तिथे लिहिलेलं आहे खोपोली नगर परिषद आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आणि ते तुम्हाला बोर्ड लिहिलेला दिसेल की गगनगिरी महाराज यांच्या मठाकडे जाण्याचा मार्ग. सो तिथून जायचं आहे. आल्यानंतर हा फर्स्ट राईट. लोकेशनवरती गुगल मॅपवर तुम्ही लावलात तर तुम्हाला लोकेशन मिळून जाईल. तो फायनली आपण पोचलेलो आहे. हे एंट्री गेट आहे. गाडी आपल्याला बाहेरच पार्क करावी लागणार. तर आपण एका बाजूला इथे पार्क करूया गाडी आणि हा जो संसार घातलेला आहे रेनकोटचा तो काढून आतमध्ये जाऊया. फायनली पोचलेलो आहे.